उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट। मोदींसोबत सुनेत्रा पवारांची 40 मिनिटे चर्चा। एनडीए मधील घटक पक्ष म्हणून एनसीपी सोबत राहणार, मोदींची ग्वाही, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी भविष्यातही एनडीए सोबतच राहणार, सुनेत्रा पवार मोदी शहांना भेटल्यानंतर सुनील तटकरेंची स्पष्टोक्ती। रोहित पवारांची उद्याची पत्रकार परिषद रद्द, निर्णयामागील कारण अद्याप अस्पष्ट। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना अचानक पत्रकार परिषद रद्द झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ। अजितदादांचा मृतदेह असामान्य रीतीनं फुगला होता असं डॉक्टरांनी सांगितलं। रोहित पवारांची माहिती, विमान अपघातावरून उपस्थित प्रश्न गृहमंत्री अमित शहांसमोर मांडणार। विमान अपघात प्रकरणी डीजीसीएफटीची तपास सुरू। अजित पवारांच्या मृत्यूचं सत्य निश्चितपणे बाहेर येईल, भारतीय चौकशी यंत्रणांवर विश्वास ठेवा, मुख्यमंत्री फडणवीसांचा रोहित पवारांना सल्ला। अजित पवारांचा पायलटच नव्हे तर विमानही बदललं। फ्लाईट अटेंडंट पिंकी माळीच्या वडिलांनाही दादांच्या विमान अपघातावर गंभीर शंका, पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा दावाही खोडला। आमच्या पक्षातील निर्णयाविषयी इतरांना बोलण्याचा अधिकार काय? अंत्यविधीची तयारी सुरू असताना विलीनीकरणाची चर्चा कोणी केली? सुनेत्रा पवारांचा शपथविधी घाईत झाल्याच्या आरोपांवरती सुनील तटकरेंचा रोहित पवारांना टोला। मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे विराजमान। पहिल्याच दिवशी सत्ताधारी विरोधकांमध्ये घोषणाबाजी, शपथेवेळी बसायला जागा नसल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेसचे नगरसेवकही आक्रमक। पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्याची डागडुजी व्हायला हवी, कामात चूक आढळल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरून निलंबनाची कारवाई करू। ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा। छत्रपती संभाजीनगर, बीड, अमरावती, पुण्यात कॉपी बहादरांचा सुळसुळाट। संबंधित केंद्राची मान्यता रद्द करण्यात येणार, पर्यवेक्षक आणि केंद्र अधिकाऱ्यांवर कारवाई होणार। शिक्षण मंत्री दादा भुसेंचा इशारा। धैर्यशील मोहिते पाटील हेच माझ्या हत्येच्या कटाचे मास्टरमाइंड, भाजपच्या राम सातपुते यांचा गंभीर आरोप। तर माझी कोणा आमदाराला मारणार, उत्तम जानकरांची टीका। एकनाथ खडसेंविरोधात गुन्हा दाखल। गौण खनिज चोरी प्रकरणी जाब विचारताना गृहमंत्री पोलीस निरीक्षकांबद्दल अर्वाच्य भाषा वापरल्याचा ठपका, तर चुकीचा शब्द निघाल्यानं माफी मागितली, खडसेंकडून स्पष्ट। पुण्यातील नामांकित महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी तलवारी नाचवल्या। जागतिक सांस्कृतिक महोत्सवात सुदान देशाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाला भाजपचा विरोध। बांगलादेशच्या विद्यार्थ्यांनी लावलेला स्टॉलही उधळून लावला।